राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा निराधार. सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण. प्रस्ताव आल्यावर आम्ही 24 तासात अभ्यास करून निर्णय घेऊ. सुप्रिया सुळेंची माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांसोबतची वर्षावरील भेट राजकीय नव्हती. जयंत पाटलांचं पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण. ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्रतेबाबत भेटीत चर्चा झाली. जयंत पाटलांची माहिती. लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची सूत्रांची माहिती. सरकारमधील वादग्रस्त मंत्र्यांना डच्चू देऊन नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता. धनंजय मुंडेंचं मंत्रिमंडळात कमबॅक होणार असल्याची चर्चा. कृषी पंपांच्या 48,000 कोटींचं जुनी बिलं, वीज बिलं माफ करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सर्वात मोठी घोषणा. कर्जमाफीनंतर वीज बिल माफ केल्यानं शेतकऱ्यांना दुहेरी दिलासा. इगतपुरीत पर्यटकांना मारहाण करणाऱ्या सर्व आरोपींची पोलिसांकडून धिंड. ज्या ठिकाणी पर्यटकांना मारहाण त्याच ठिकाणी आरोपींची धिंड. पर्यटकांमधील भीती दूर करण्याचा प्रयत्न. हिंगोली जिल्ह्यात बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान. दोषींवर कारवाईसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक. कृषी विभागाच्या कार्यालयासमोर नोटांची उधळण. अजित पवार यांची जयंती अधिकृतपणे साजरी करण्यात येणार. शासकीय कार्यक्रमांच्या यादीमध्ये दादांच्या जयंतीचा समावेश. भुजबळ मुश्रीफांच्या मागणीनंतर शासनाचा निर्णय. छत्रपती संभाजीनगरातील बाबा फर्जंदच्या मृत्यूनंतर कोट्यावधींच्या संपत्तीची लढाई. 30 वर्षांपूर्वी दूर गेलेल्या मुलाकडून बाबा फर्जंदच्या संपत्तीवर दावा. डहाणूमध्ये जमीन मोजणी दरम्यान पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आदिवासींचा आरोप. महिलांनी देखील धक्काबुक्की केल्याचा आरोप. मारहाणीचा व्हिडिओ समोर.